राधे कृष्ण मैत्रिणींनो, मी प्रभा आणि प्रभा फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बोटनेकमध्ये हा खूप सुंदर असा ब्लाऊज शिवून दाखवणार आहे। स्लीव शिवून उरलेला काट आहे। यामध्ये आपण नवीन प्रकारची एक डिझाइन बघणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मी इथं अस्तर घेतलेला आहे। अस्तरवर आपली उंची टाकायची। उंची तुमची जितकी असेल त्याप्रमाणे टाका। आता मी इथे शोल्डर टाकलेले आहे। शोल्डर मी 7.5 इंचाची टाकलेली आहे। 3.5 इंचाची शोल्डर पट्टी ठेवून 4 इंचाचा गळा टाकायचा आहे। आता इथं 4 वर एक पॉईंट देऊन आपल्याला या पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे। याच पद्धतीने तुम्ही पॉईंट देऊन घ्या, म्हणजे आपली रेष सरळ येईल। रेष वाकडी येऊ द्यायची नसेल तर आपल्याला पूर्ण पॉईंट टाकावेच लागतात। हे बघा, या पद्धतीने आपण रेष ओढून घेतलेली आहे। आता इथून आपल्याला 3.5 इंचाचा एक पॉईंट द्यायचा आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे। हा बॉक्स झाल्यानंतर या कोपऱ्यामधून आपल्याला 2 इंच असा पॉईंट देऊन घ्यायचा आणि जे आपण गळा तयार करणार आहोत ते राऊंडमध्ये आहे। आता खाली आपल्याला गळ्याची उंची टाकायची। उंचीला मी गळा 10 इंचावर घेतलेला आहे। इथे एक पॉईंट द्यायचा आणि ह्याचा बॉक्स तयार करायचा। हे बघा, बॉक्स झाल्यानंतर आपल्याला इथं 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे। इथून खाली 1.5 इंच घ्यायचा आहे। याच पद्धतीने पॉईंट देऊन घ्या आणि सरळ रेष ओढून घ्या। आता बघा, जे खालचा आपला एक बॉक्स तयार झालेला आहे त्यामध्येच आपल्याला आता बोटनेकचा आकार द्यायचा आहे। जसा तुम्हाला गळा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही गळा टाकू शकता, पण मी इथं हा आकार घेतलेला आहे। खूप सुंदर असा गळा तयार होतो। आता मी खालून कट करून घेतलेला आहे। आता वरचा आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे। हे बघा, या पद्धतीने हा आपला पॅच तयार होईल। आता मेन फॅब्रिकवर ठेवून सरळमध्ये कट करून घ्यायचं। खालच्या गळ्याचा जे पॉईंट आहे तिथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तो फिक्स आपल्या लेसवर ठेवून आपल्याला तयार करायचा आहे। बघा, याच पद्धतीने लेस कपडा दुमटून आपल्याला लेस तयार करायची आहे। चला तर मग आता शिवायला घेऊया। जे आपण एक अस्तरचा कपडा घेतला होता त्याच्यापेक्षा आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्राचं घ्यायचे, कारण शिलाईमध्ये जातं म्हणून। त्या कपड्याला फोल्ड करायचं आहे। दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं। आता जी लेस आपण घेतलेली होती त्या लेसवर ठेवून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे। खालच्या साईडने घ्या। आता वरच्या साईडने आपल्याला अस्तर बरोबर कपडा ठेवून पलटी करून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने मी पलटी केलेला आहे। हे बघा, आपला मधला पॅच तयार झालेला आहे। खूप सुंदर अशी लेस होती आणि मी तिला खूप डिझायनरमध्ये ब्लाऊज तयार करून दिलेला आहे। हे बघा, आता आपल्याला इथं पॉईंट द्यायचा आहे। आपलं जितकं अस्तर आपण आतलं कट केलं होतं त्याच पद्धतीने खून करून घ्यायचे। आता हे काट बाजूला ठेवायचा आणि आपल्याला जे मधला गळा आहे तो तयार करायचा आहे। मेन फॅब्रिकवर या पद्धतीने आतरून घ्यायचं आहे। आता मी इथं सोयीच्या कापडावर अस्तर आतरलेला आहे आणि आपल्याला चारी बाजूने शिवून घ्यायचं आहे। कमरेपासून चालू करायचं तर पूर्ण गळ्याला आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची आहे। सिलाई मारते वेळेस काळजी घ्या, व्यवस्थित आली पाहिजे। आता आतला कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट द्यायचे। कट देते वेळेस काळजी घ्यायची की ते कट आपले सिलाईवर जाणार नाहीत। या पद्धतीने कट देऊन घ्या आणि पलटी करून घ्यायचे। पलटी करते वेळेस जे कोपरा आहे ते व्यवस्थित आला पाहिजे याची काळजी घ्यायची। बघा, या पद्धतीने मी पलटी करून घेतलेला आहे। एकदम छान असं फिनिशिंगमध्ये आलेलं आहे। आता यावर आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे।
आता पूर्ण जसं आहे त्या पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारते वेळेस काळजी घ्या, एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये आली पाहिजे आणि बारीक टाक्यामध्ये घ्या। आता बघा, आता हे अस्तरच्या बरोबर पूर्ण शिलाई मारून किंवा तुम्ही फ्यूकॉल लावूनही घेऊ शकता। मी इथं फ्यूकॉल लावलेला आहे, या पद्धतीने तुम्हीही लावू शकता। आता पूर्ण अस्तर बरोबर ठेवून कपडा कट करून घ्यायचा आहे। आणि काट घ्यायचा। आता काटावर आपण खूण करून घेतलेली आहे ऑलरेडी, तर त्याच पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। पिन लावून घ्या म्हणजे काट इकडं तिकडं जाणार नाही। आता शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारते वेळेस काळजी घ्यायची, एकदम बारीक आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये घ्यायची आहे। बघा, जसा आकार आहे त्या पद्धतीने तुम्ही शिलाई मारून घ्यायची आहे। मागं पुढे करायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे। बघा तर मग कसलं भारी ब्लाऊज वाटते ते। आता वरचा गळा आपल्याला पिनअप करायचा राहिलेला आहे, तर आपल्याला अशा तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्याला पाइपिंग द्यायची आहे। तुम्ही पट्टी द्या किंवा पाइपिंग करा, तुमची मर्जी। मी इथं पट्टी दिलेली आहे, या पद्धतीने तुम्ही पट्टी देऊन घ्या। खूप सोप्या पद्धतीत आणि व्यवस्थित मी सांगितलेलं आहे। तरी तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या डिझाईनची जर तुम्हाला फरमाईश असेल तर मी ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन। ती पट्टी अशी लावणं झाल्यानंतर छोटे छोटे कट द्यायचे आणि आपल्याला ते कपडा जी पट्टी लावली ते पलटी करायचं आहे। या पद्धतीने अगोदर शिलाई म्हणजे दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे पलटी करायला सोपा जाईल आणि नंतर पूर्ण पलटी करून आपल्याला त्यावर एक टीप टाकायची आहे। बघा, याच पद्धतीने तुम्ही टीप टाकून घ्या म्हणजे तुमचं ब्लाऊज खूप फिनिशिंगमध्ये दिसेल। आपलं ब्लाऊज जितकं फिनिशिंगमध्ये असेल तितके आपले कस्टमर वाढत असतात, त्यामुळे तुम्ही पण काळजी घ्या आणि ब्लाऊज व्यवस्थित शिवण्याचाच प्रयत्न करा। हे बघा, खूप सुंदर असं ब्लाऊज दिसत आहे। तुम्ही शिवत असाल तर तुम्ही ट्राय करा, नाहीतर तुमच्या टेलरला शेअर करा। खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। तर चला मग आता भेटूया आपण पुढल्या डिझाईन सोबत आणि पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।